जीवनामध्ये जीवन जगत असताना मायबाप आपल्या शब्दामुळे कधी कोणाच्या हृदयाला आघात पोहोचता कामा नये. एवढंही सांभाळलं, एवढं सुद्धा सांभाळलं तर आपल्या जीवनामध्ये चालता फिरता फार मोठी ही परमार्थ घडेल आणि फार मोठी भगवंताची पूजा घडेल असं सांगितलंय. शब्दचीच आमोचे जीवाचे जीवन, शब्द जीवनामध्ये फार महत्वाचे. आज बोलल्या बोलल्यातून वाद सुरू झाला, तिथे भगवान शंकर आले. तर भगवान शंकर येत असताना ते अग्नी स्तंभाच्या रूपात आले. योगुणी ज्योतिर्लिंग तिथे निर्माण झालं मायबाप, महाभयंकर. ते जगामध्ये तसं विशाल ज्योतिर्लिंग प्रथमतः प्रगट झालं होतं. एवढं भयानक विशाल, एवढं विशाल अग्नी होता ना, तेवढं महाभयंकर हे ज्योतिर्लिंग त्या दोघांच्या मध्यस्थी प्रगट झालं. धग 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 अग्नीने जे धग धग करत होतं. सर्व देवता घाबरले, हे काय अचानक हे प्रलय होतो का काय, हे सृष्टी विनाश होते की काय, हे अचानक हे महान ज्योतिर्लिंग हे अग्निस्तंभ कसा प्रगट झालाय. सर्व देवता घाबरले होते की आता सृष्टी राहत नाहीये. आणि तितक्यात ही पृथ्वी माता थर कापायला सुरुवात झाली. हे ब्रह्म, हे विष्णू त्या ज्योतिर्लिंगाकडे पाहतात की हे कुठून आलंय ज्योतिर्लिंग, कशाचं आहे. हे आतापर्यंत असं ज्योतिर्लिंग प्रगट झालं नाहीये. विशाल अग्निस्तंभ होता मायबा, विशाल लाल बंद, अगदी अग्नीच्या ज्वाला एवढ्या विशाल होत्या ना, आकाशाला भेटल्या होत्या. त्याचा अंत सुद्धा कोणाला लागायला तयार नव्हता. सगळे घाबरले, सगळ्यांचे डोळे दिपले गेले. हे काय होत आहे, आता विनाश आहे, कदाचित हे प्रलय जवळ आला की काय. सर्व विचार करत होते. ब्रह्मदेव विचार करत होते, भगवान विष्णू विचार करत होते, सर्व देवता विचार करत होते, घाबरले होते मायबा. आता मात्र सृष्टी राहत नाही, सृष्टी राहत नाही.
काय असेल, हा अग्निस्तंभ कशाचा असेल, हे अग्नी ज्योतिर्लिंग कशाचा असेल. भयानक अग्नी होता, भयानक अग्नी. आणि त्या क्षणी हे सगळे विचार करत होते ना, त्या अग्नीतून अचानक या आकाशामध्ये एक आवाज झाला. मायबाप, शंखाचा आवाज झाला. भयानक एवढी गर्जना झाली शंखाची. सगळे म्हणतात हे काय होत आहे. आणि हळूहळू पाहत त्या अग्नीतून एक आवाज निर्माण झाला. डम 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 डम. भयानक डमरूचा आवाज. आकाश धनारून गेले मायबाप त्या डमरूच्या आवाजाने. आणि पाहत शंखाचा आवाज आहे, डमरूचा आवाज आहे. हे सर्व देवता मानतात हे काय घडतंय, हे काय घडतंय, हे अचानक हे काय चमत्कार आहे. हे अग्निस्तंभ कुठून आलाय, हे शंख वाजतात, घंटा वाजतोय, हे डमरूचा आवाज. काही कळत तयार नाही मायबाप. त्या क्षणी हळूहळू त्या अग्नीतून भगवान शंकराची जटा दिसायला प्रारंभ झाली. महादेव 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 महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः दिसायला प्रारंभ झाले. आणि अर्धचंद्र दिसायला प्रारंभ झाले. त्याबरोबर नीलकंठ दिसायला प्रारंभ झाला. हातामध्ये बाहुली रुद्राक्ष, हातामध्ये असं त्रिशूळ, कमरेला गुंडाळलेला त्या ठिकाणी हे गजेचार व्याघ्रांत. आणि एवढा विशाल असताना जगाचा मायबाप, कर्पूर गौरम करुणावतारम, गौरवर्ण दिसणारा जगाचा मायबाप तो सामसनाश, तो देवादिदेव महादेव हे विशाल स्वरूपामध्ये, तो त्रिनेत्रधारी आहे, त्रिपंड उठलेला आहे, भस्म अंगाला लावलेला आहे. त्याच्या हातामध्ये विशाल हे अस्त्र असणारे त्रिशूळ आहे. एका हातामध्ये शंख आहे, डमरू आहे. त्या डमरूचा नाद करत नाद करत नाद करत हा जगाचा मायबाप प्रगट होतो. मायबाप ज्यावेळेस भोलेनाथाला पाहिल्या बरोबर सर्व देवतांना एका जयघोष केला. रे दुसरं कोण नसून हे जगाचे मायबाप अधिपती देवादिदेव महादेव. हर 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 महादेव, हर हर महादेव, महादेव महादेव महादेव. आज जगाचा मायबाप प्रगट होतोय. मायबाप काय दिसला तेज आहे, काय सुंदर आहे. माझा महादेव, माझा महादेव, माझा महादेव. जगाचा मायबाप हा विशाल रूपामध्ये प्रगट होतो आहे. सर्वांचे हात जोडले गेले. हे जगाचा मायबाप प्रथम प्रगट होतोय. हे अग्निस्तंभातून ज्योतिर्लिंगातून प्रगट होत आहे. सर्वांनी भजन करायला प्रारंभ केले. मायबाप ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
अतिशय आनंद झाला. महादेव महादेव महादेव. त्यानंतर भगवान विष्णू भगवान शंकराला हात जोडला गेले आणि त्यानंतर भगवान शंकर आणि भगवान विष्णूंना आपले सर्व अधिकार सोपवून दिले की हे विष्णू, जगामध्ये जी तुझी पूजा होईल ती माझी पूजा, ती माझी पूजा ती तुझी पूजा. आजपासून तुझ्यात आणि माझ्यात येच किंची सुद्धा भेद नाही. हरिहरा भेद नाही मायबाप, अजिबात भेद नाही. एक योगी आणि एक योगेश्वर मायबाप. आज माझ्या हृदयामध्ये तू राहशील आणि तुझ्या हृदयामध्ये मी राहशील. जो कोणी तुझ्या पूजा करेल आणि माझा अपमान करेल तर ती पूजा सफल होणार नाही. जो माझी पूजा करेल आणि तुझा अपमान करेल ती पूजा ही सफल होणार नाही. म्हणून आपण दोघं एक आहोत. हा सुंदर आशीर्वाद वरदान भगवान विष्णूंना दिला. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, ब्रह्मदेवाला थोडा अपराध शिक्षा दिली की जगाच्या माईबापानं आपल्या तेजातून एक भैरव नावाचा, काल भैरव नावाचा एक महापुरुष निर्माण केला. एवढा सुंदर, एवढा अलौकिक, एवढा भयानक शक्तिशाली. आज काल सुद्धा त्या भैरवनाथाला पाहून थर 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 कापू लागला. म्हणून नामकरण केलं काल भैरवनाथ. कारण काल सध्या बीडला जी कथा चालू आहे ते बीडला काल पूर्ण 3 तास काल भैरवनाथांचं चरित्र चालू होतं आणि आज जरा बीडला काल भैरवनाथांचं महात्म्य जे आहे ते दर्शन कसं घ्यायचं, त्या मंदिरात जायचं कसं, कशी पूजा करायची, काय मंत्र आहेत काल भैरवनाथांचे, हे सुंदर त्या ठिकाणी चरित्र आज इथं नाही पण तिथं होणार आहे. यायचं का? तुम्ही फक्त फिरत राहा माझ्यासोबत. किती कमाल आहे आमची, किती फिरतोय आम्ही, किती पळतोय. म्हणून त्या ठिकाणी आज सुंदर काळ भैरवनाथचं चरित्र तिथे आहे. आणि तुम्हाला यायचं असेल तर तिथे रुद्राक्ष वाटप सुद्धा आहे. आता किती तारखेला ती 7 दिवस कधी येतो? हा 8 तारखेला रुद्राक्षाची महापूजा होणार आहे. 7 तारखेला सकाळी. आणि ती महापूजा पार्थेश्वर लिंगाचे 600-700-800 लोक, 1000 ते 1100 लोक त्या पूजेला बसतात. तिथे खूप पब्लिक असते, मोठा कार्यक्रम आहे. आणि 1100 लोकांकडून ही पार्थेश्वर लिंगाचं पूजन, त्यानंतर देवाच्या 1000 नामनं रुद्राक्षाचा अभिषेक आणि देवावर ते अभिषेक आणि दह्या दुधानं ते अभिषेक. ते रुद्राक्ष पूर्ण दिवसभर 7 ते 8 तास दह्या दुधात राहणार आणि त्यानंतर अभिमंत्रित करूनच सगळ्या लोकांना ते रुद्राक्ष देण्यात येणार आहे. हे सुंदर सोहळा बीडमध्ये आहे. तुम्हाला रुद्राक्ष पाहिजे असेल तर आपण सोबतच जाऊ, पायी जाऊ वाटलं असं चालेल. काय त्याला मस्त हरिनाम शिवकथा असं करत सांगत जाऊ आपण. चला कोणाकोणाला यायचं माझ्यासोबत पायी. पहिला हात तरुणांना नाही पण आजीनं केला. म्हणजे आजीला आम्हाला उचलून घ्यावं लागेल तिथपर्यंत. आजी म्हणतात माझं काय झालंय बाबा, आता मी तुझ्या सोबत आमच्या सोबत आजच. म्हणून हे सुंदर त्या ठिकाणी भैरवनाथांची उत्पत्ती केली. भैरवनाथाने उत्पत्ती झाल्यानंतर भैरवनाथाने आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं ब्रह्मदेवाचं 5वं जे मुख आहे ते धरा वेगळं केलं. आणि त्यानंतर ब्रह्मदेवाचं मुख कापल्यानंतर ते तोंड, ते कवटी, ते जे शिर कापल्यानंतर ते शिर कापल्याबरोबर हे नखानं कापलं तसंच हाताला चिटकलं. त्या भैरवनाथाने एवढे प्रयत्न केले काढायचे, ते निघलंच नाही. असंच हाताला चिटकून राहिलं. ती ब्रह्महत्या म्हणायचं त्याला. आणि त्यानंतर भगवान शंकर म्हणतात हे भैरवनाथ, तुझ्याकडून हे ब्रह्महत्याचं पाप घडलं, पण एक शिक्षा म्हणून तुला जे तुझ्या हाताला जे शिर चिटकलं ब्रह्मदेवाची कवटी चिटकली ना, आता त्याच कवटीमध्ये तू भिक्षाचरण करायचंय, त्याच्यातच भिक्षा मागायची आणि ही तुझ्या करता शिक्षा आहे. याचं कारण असं आहे, जे भैरवनाथ भोलेनाथाचे अवतार असून, प्रत्यक्ष भोलेनाथ असून तरी त्यांना झालेलं पाप चुकलं नाही, ते पाप भोगावंच लागलं. म्हणजे केलेले कर्म देवाला सुद्धा चुकले नाही. तर आपल्याला कुठून चुकणार आहे? मायबाप कर्म हे बलवंत आहे, वेळ हे बलवंत आहे, कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून आज भैरवनाथाला सुद्धा ती कवटी घेतली भैरवनाथाने ब्रह्मदेवाची
आणि भिक्षाचरण करत 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 आणि पुढे सांगितलं, हे भैरवनाथ, प्रत्येक गावात ज्यावेळेस तू जाशील ना, जिथं जिथं लोक तुझी निंदा करतील तिथे तुझं पाप संपल्या जाईल. आतापर्यंत आपण काय ऐकत होतो की निंदा केल्याचं महापाप असतं, बरोबर आहे नाना? काय ऐकलं की निंदा केल्याचं पाप हे खूप असतं. पण शिवमहापुरामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकरानं श्लोक सहित सांगितलं आहे की हे भैरवनाथ, ज्यावेळेस तू गावागावात फिरतील आणि हे लोक तुझी निंदा करतील, तुझी निंदा झाली की ब्रह्महत्येसारखं पाप सुद्धा निंदेनं विनाश पावतो. म्हणजे निंदेसारखं महापाप या जगात, या त्रिभुवनात कोणतंच नाही. एवढी निंदा महाग, त्याच्यासारखं पापच कोणतं नाही. लोक सहज याची निंदा त्याची निंदा करतात, तुम्ही निंदा करत नाही, त्याला आशीर्वाद देतं. लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या जरा. म्हणून तुकोबराय काय म्हणतात, निंदकाचे घर, निंदकाचे घर हे असावे शेजारी फक्त आपल्या पाठच आहे. निंदकाचे घर असावे शेजारी आपल्या फक्त पाठ आहे, अभंग पाठ आहे, सगळं पाठ आहे. एक सांगू का, मी जे एवढं आतापर्यंत बोललो का, हे सुद्धा तुम्हाला अगोदरच माहिती आहे. असं नाही की मी सांगतो मग तुम्हाला नंतर का, अजिबात नाही. भगवंताने देत असताना हे सगळं ज्ञान उपतच सगळं ज्ञान दिलेलं आहे. चांगलं काय वाईट काय सगळं शिकवलेलं आहे. काही मी काही आगळं वेगळं काही शिकवण्याची गरज नाही. पण तरीही त्याचा वापर आपण करत नाही, त्याचा प्रयोग आपण करत नाही. हे जे करतो ना आपण, हे पाप, हे चांगलं नाही, तरी आपण ते करणारच. या दोन बाजू आपल्याला चांगलंही कळतं, वाईटही कळतं. कळत असताना सुद्धा वळत नाही. आपल्याला तेवढं नाही. माय बाप किती सांगितलं प्रवचन, किती ओरडून सांगितलं ना, मी किती कोरड पर्यंत सांगितलं तरी बाकीचे माझं बाबा तू किती आरडला, किती सांगितलं ना, पण आम्ही अशी निबर आहेत, आम्ही अजिबात सुधारणार नाही. तुझे किती काय सांगितलं, आम्ही अजिबात तसं वागणार नाही, अजिबात तसं काही करणार नाही. नाही माय बाप, कथा हे आपल्या करताय, आपल्या आनंदा करताय, कुठेतरी चांगलं जगता यावं, राहता यावं, माणसं आपलीशी करता यावी, याच्याकरता ही शब्दामध्ये सुधारणा व्हावी, आपल्या वागण्यात सुधारणा व्हावी, आपल्या विचारण्यात सुधारणा व्हावी. हे सुधारणा करण्याकरता, अपडेट होण्याकरता ही कथा असते, बाकी काही नसतं. याने एक सांगू का तुम्हाला, तुम्ही नाही मंदिरात गेली तरी चालेल, पण आपल्या वागण्यात, विचारात, बोलण्यात बदल झाला तर मंदिर घरी आल्याशिवाय राहणार नाही. नाही मंदिरात गेले तरी चालेल, पण आपल्या स्वतः जर बदल झाला तर तरी त्या मंदिरात जायची गरज नाही, मंदिर घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण असं होतं, आपण जसं मंदिरात जाऊ तसं मंदिर घेऊन आपल्याकडे लांब पडतो. का? आपल्या विचारात बदल नाही ना. आपण वरून स्वच्छ आहे, वरून किती साबण लावून फायदा नाही, वरून किती मेकअप करून काही फायदा नाही. मेकअप आतलं पाहिजे. देव हे मेकअप पाहत नाही, त्याला या मेकअपशी काही घेणं देणं नाही. जर तुम्ही स्वरूपाचा मेकअप केल्यानंतर एखादं कोणीतरी प्रेमात पडेल, पण देव प्रेमात पडण्याकरता हे मेकअप महत्वाचं नाही, तर हे देव प्रेमात पडण्याकरता अंतःकरणाचा मेकअप महत्वाचा आहे. अंतःकरणाचा मेकअपने तो प्रेमात पडतोय आणि चेहऱ्याच्या मेकअपने ही दुनिया प्रेमात पडते. त्यामुळं हे मेकअप महत्वाचं नाही, आपल्याला आपल्या अंतःकरणाचं मेकअप महत्वाचं आहे. मग ते चांगले विचार असेल, शुद्ध विचार असेल, पवित्र विचार असेल, हे महत्वाचं आहे. म्हणून आपण सेवाच अशी करायची ना, असं नाही की आपण सतत खरंच 3 तास देवासमोर बसलो म्हणून पूजा आहे, असं नाही आहे. जो व्यवहार करतो ना, त्या व्यवहारामध्ये जर आपली सत्यता असेल तरी ती भगवंताची पूजा असेल. जे आपण काम करतोय, जी नोकरी करतोय, जे दुकान चालवतोय, पण त्या दुकानामध्ये जर सत्यता असेल, प्रामाणिकपणा असेल, खरंपणा असेल, तरी ती आपली सेवाच, ती भगवंताची सेवा असेल. जो समाजाची सेवा करतोय पण कधी मंदिरात जात नाही, हात जोडत नाही, पण जो समाजसेवा करतो ना, ती सुद्धा ईश्वर सेवाच आहे. पण सेवा असावी. एखादं म्हणतात त्या कधी सरपंच माझ्यासमोर अगदी अभिमान सांगतात, महाराज एक गावचे सरपंच बरं का, आणि एक गावाची सेवा चांगल्या प्रकारे करतात. समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे मायबा. पण कोणती सेवा? की एखाद्या म्हाताऱ्या माझ्या बघा, मी तुम्हाला पगार लावून देतो बरं का, पण एक पगार आपल्या नावाची राहील, याला सेवा म्हणता येत नाही. एखाद्याच्या संसारामध्ये तुम्ही सेवा करता पण 1 रुपयाची अपेक्षा न धरता, त्याला सेवा म्हणतात. आता आम्ही सुद्धा म्हणतो ना, आम्ही लोक म्हणतात कुठे चालले सेवेला, आज संभाजीनगरला सेवा आहे.
आणि आम्ही तिथून 1,00,000 घेऊन आलेलो असो, सेवा नाही म्हणते त्याला. सेवा कशाला म्हणतात? तर जिथं 1 रुपयाची अपेक्षा नाही, काहीच नाही, त्याला सेवा म्हणावं. याला सेवा म्हणता येत नाही. म्हणून ती सेवा अशी, एखाद्या गरीबाचंही कल्याण झालं तर ईश्वर सेवा आहे. कधीतरी मंदिरात देव पाहिल्यापेक्षा कधीतरी माणसात देव बघावं रे. मंदिरात देव पाहिल्यापेक्षा कधीतरी माणसातला देव कळायला पाहिजे ना. लोक रात्रंदिवस मंदिरात सेवा करतात आणि कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात. काय काम असेल? कितीतरी आपण गळ्यात माळ घालतोय पण लोक दिवसभर निंदा करतोय, कोणाचा संसार उद्ध्वस्त होतो. काही कामाचं हे बाह्य अंग लोकाला दाखव. एक सांगू का, जे तुम्हाला हे माहिती का, तो कसाई तो काय करत असतो, हे म्हणजे प्राण्याची हत्या करणारा वगैरे. तो एखाद्या बोकडाला जर कापायचा असेल ना, मला एवढं काही माहिती नाही आणि कधी आयुष्यात डोळ्याने पाहिले सुद्धा, पण असं सांगतात की ज्यावेळेस ते बोकडाला कापायचं ना, त्यावेळेस त्याला ते हार टाकतात म्हणे, हिरवं खायला देतात, त्याला गंध वगैरे लावतात. असंच का? बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला माहिती अनुभव आहे, आजीला अनुभव त्याचा. गावाकडं हे कार्यक्रम गावाकडेच असतात हे. मला सांगा, त्या बोकडाला ज्यावेळेस हा कसाई कापतो ना, पहिलं काय करतो, त्याला हार घालतो, त्याला गंध लावतो, त्याची पूजा करतो, त्यानंतर त्याला शुद्ध पाणी, हिरवा चारा खायला देतो. मला सांगा, ह्या क्रियामध्ये क्रूरता आहे का प्रेम आहे? मला सांगा. नाही, गंध लावणं, हार घालणं, पाणी देणं, हिरवा चारा खायला देणं, परत हार घालायचा, ही क्रूरता दिसते का प्रेम दिसतं, श्रद्धा दिसते? काय दिसतं? प्रेम दिसतं. बरोबर आहे. म्हणजे हार घालणं, गंध लावणं, हिरवा चारा खायला देणं, पाणी देणं म्हणजे प्रेम आहे ना. पण जो त्याला हार घालतो, जो त्याला गंध लावतो, जो त्याला हिरवा चारा खायला देतो, तोच माणूस नंतर त्याच्या मानावर सुरा ठेवतो. मला काय सांगायचं लक्षात ठेवा, म्हणजे त्याची बाह्यक्रिया जी आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे, पण अंतरंगामध्ये क्रूरता आहे. लक्षात ठेवा. काय बाह्यक्रियेमध्ये काय, गंध लावणे, हार घालणे, हे सगळं प्रेम दिसतंय, पण मनामध्ये अंतःकरणात काय क्रूरता आहे, कारण त्या क्षणात तो त्याला मारणारा असतो. हे संत काय सांगतात? आता तुम्ही एक सांगा, आई असते, आई आपली आई जर लेकरू उन्हात असेल, काय म्हणते, ए मेल्या, उन्हात काय मरतोय, सावलीत मर. म्हणजे मला सांगा, बोलण्यात काय क्रूरता आहे, आपण अंतःकरणात प्रेम आहे. ज्याच्या हावभावामध्ये प्रेम आहे आणि अंतःकरणात क्रूर आहे, तो माणूस जगात सर्वात मोठा घातक. लक्षात ठेवा. जास्त गोड बोलणारी माणसंच माणसाला धोका देत असतात, बरं का? जास्त जे गोड, अति गोड बोलायला लागली का, अति गोड बोल, असं समजा काहीतरी धोका आहेच. बगळा पाहिला का पाण्यात? बगळा ज्यावेळेस बगळा पाण्यात उभा राहतोय का, त्या माशाला वाटतं वा वा, काय साधू दर्शन देण्याकरता आले, काय शांत आहे, काही हलत नाही, डुलत नाही, काही नाही, म्हणून सगळे मासे त्याच्या दर्शनाला येतात. आणि मासा जवळ आला की बगळ्याने पकड. म्हणजे बाह्य क्रियामध्ये प्रेम आहे, पण अंतःकरणात क्रूरता आहे. काहीच्या अंतःकरणात प्रेम असतं, पण बाहेर क्रूरता असते, ती आई असते. लक्षात ठेवा. पण अशा अनेक प्रकारे, एवढा काही वेळ माझ्याकडे नाही, पण ज्याच्या बाह्य क्रियेमध्ये प्रेम आहे, अंतःकरणात क्रूरता, ती माणसं जगात सर्वात घातक आहे. म्हणून म्हणतात, कडू बोलणारा बरे, पण लय गोड बोलणारा नको. अति गोड बोलणारी माणसं, त्यांच्याकडूनच दुःख प्राप्त होतं. लक्षात ठेवा. अति गोड बोलणार, आणि अति जर गोड बोलत असेल तर समजा याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. माणसानं कधीच लक्षात ठेवा, अति आनंदामध्ये निर्णय घेऊ नका आणि अति दुःखामध्ये कधी निर्णय घ्यायचा नाही. या दोन गोष्टीमध्ये कधी जीवनात चुकी करायची नाही. अति आनंद जर झाला ना, अति, तर त्या अति आनंदामध्ये कधीच निर्णय घ्यायचा नाही. तो निर्णय ठामपणे चुकीचा असतो. लक्षात ठेवा. आणि अति दुःख, अति तुम्ही भावनिक झाला, अति भावनिक, त्या भावनिकपणामध्ये कधी निर्णय घ्यायचा नसतो. तो निर्णय सुद्धा चुकीचा ठरतो. लक्षात ठेवा. म्हणून
आज जी आई त्या लेकराला म्हणते बाबा उन्हात नको मरू सावलीत मर. आईच्या दिसण्यामध्ये क्रूरता आहे पण अंतःकरणामध्ये प्रेम आहे. प्रेम आहे. आज जगाचा मायबाप प्रगट झाला. मायबाप हे जे भैरवनाथ, आज लोक एवढी निंदा करतील आणि लोकांनी निंदा केल्यानंतर ब्रह्महत्यासारखं पाप सुद्धा विनाश होतोय हे भगवान शंकर म्हणतात. याचा अर्थ असा आहे की जगामध्ये निंदा निंदेसारखं महापाप या जगात कोणतंच नाही. मायबाप म्हणतो तुकोबारा म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणून जीवनात कधी कोणाची निंदा करायची नाही. कधीच करू नका मायबाप. हा त्यांच्या समोर बोला. समोरासमोर काय बोलायचं तर बोला, काय बोलायचं तर बोला. पण निंदा कोणाची पाठीमागे केल्या जाते ती निंदा असते. पण समोर ती केल्या जाते त्याला निंदा म्हणता येत नाही. निंदेसारखं पाप महाभयंकर आहे. त्यानंतर काळ भरूनाथ भगवान विष्णूच्या द्वारावर गेले. भगवान विष्णूला अतिशय आनंद झाला. माता लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी लवकर ये. हे सर्व देवस्त्रियांनो लवकर या. हे सर्व देवतांनो या. कारण जगाचा मालक सर्वांचा मालक देवादिदेव महादेव येत आहे. आ रहे हे महादेव. काल भरनाथ आ रहे हे. काल भरनाथ महादेव महादेव आ रहे हे. भगवान विष्णूला अतिशय आनंद झाला. काल भरनाथची स्वारी येणार होती. मायबाप सात तीर्थयात्रा करत 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 भगवान शंकराचे अवतार निघाले होते. काय दिसाला विशाल आहे मायबाप. हातामध्ये कवटी आहे आणि हा जगाचा मायबाप या पृथ्वीवर चलतोय. आज हे काळ भरनाथ चलत असताना भगवान विष्णूच्या आज त्या विष्णू लोकांमध्ये येत असताना भगवान विष्णूला कळाल्याबरोबर एवढा आनंद झाला. हे लक्ष्मी लवकर ये लवकर ये. आज तूही धन्य आहेस, मी सुद्धा धन्य आहे. आणि जे काळ भरनाथांचं चरित्र ऐकतात ते सुद्धा धन्य आहे. जे चरित्र हे ऐकतात ना ते सुद्धा धन्य. लक्ष्मी ये ग. हे देवतांनो हे देवस्त्रियांनो या लवकर. आज सर्वांचं कल्याण करण्याकरता भगवान शंकराचा महान अवतार जो आहे काळ भैरवनाथ महाकालेश्वर आज येत आहे. अरे काय भैरवनाथांचं त्या अवतारे मायबाप. अरे येत असताना भैरवनाथ हातामध्ये कवटी आहे. भगवान ब्रह्मदेवाचं शिर आहे. आणि ज्यावेळेस विष्णू लोकांमध्ये आल्याबरोबर भगवान विष्णू साष्टांग नमस्कार महाकालेश्वरला घातला. मायबाप महाकालेश्वर महाकालेश्वर महाकालेश्वर. जे काळाला दुर्गात सुद्धा महाकालेश्वर आज फिरत असतात त्यांच्या पाठीमागे ब्रह्महत्या सुद्धा होती. आणि आज महाकालेश्वर तिथं आल्यानंतर भगवान विष्णूंना अतिशय आनंद झाला. भगवान विष्णू त्या ठिकाणी महाकालेश्वर दर्शन घेतलं आणि पार्वती माता लक्ष्मी म्हणतात लक्ष्मी खरंच आज तू सुद्धा धन्य आहेस आणि मी सुद्धा धन्य आहे. पण ज्यांनी जर हे चरित्र ऐकलं नाही त्याचं सुद्धा भगवान विष्णू बोलतात. ऐका बरं का. हे भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात लक्ष्मी ज्यानं हे चरित्र ऐकलं ज्यांच्या कानावर हे काळ भैरवनाथांचं चरित्र पडलंय ना श्रवण झालं ते सुद्धा धन्य आहे धन्य आहे धन्य आहे. आणि लक्ष्मी आज तूही काळ भैरवनाथाचं दर्शन घेतलं तू सुद्धा धन्य आहे. माझं विष्णू लोक धन्य झालं. माझा महादेव काळ भैरवनाथ महाकालेश्वर आज माझ्या द्वारावर आले. पण लक्ष्मी दुर्दैव असं आहे ज्यानं ही कथा काळ भैरवनाथांचे सेवन नाही केली, ज्यानं काळ भैरवनाथांचं दर्शन घेतलं नाहीये, लक्ष्मी त्याच्या धनाचा धिक्कार आहे, त्याच्या संपत्तीचा धिक्कार आहे, त्याच्या घराचा धिक्कार आहे, त्याच्या शरीराचा धिक्कार आहे, त्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याचा धिक्कार आहे, त्याच्या कुटुंबाचा धिक्कार आहे, त्याच्या कुलाचा धिक्कार आहे, धिक्कार आहे त्याचा. की ज्याला काळ भैरवनाथांचं चरित्र सेवन करायला मिळालं नाही त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे की काही फायदा झाला नाही जीवनामध्ये. मायबाप हे भगवान विष्णूचे शब्द आहे. आणि त्यानंतर भगवान विष्णू दर्शन घेतलं, माता लक्ष्मीने भिक्षा दिली आणि त्यानंतर भिक्षा घेतली. खूप आवडले काळ भैरवनाथांना आणि तिथून काळ भैरवनाथ आपल्या वाटेवर निघाले. आणि त्यानंतर काळ भैरवनाथ काशीला पोहोचले आणि काशीला पोहोचल्याबरोबर हातातलं कपाल होतं मायबाप, जी कवटी होती काशीला पोहोचणं कवटी खाली पडणं संगत झाली. अतिशय आनंद झाला काळ भैरवनाथांना. आणि त्याच काशीमध्ये एक महान क्षत्र निर्माण झालं, कपाल मोचन हे क्षत्र निर्माण झालं. कपाल मोचन भगवान की जे सर्व जयकार सुरुवात केला.
आज काळ भरणात सर्व दर्शन घेतलं, कपाल मोचनचं दर्शन घेतलं मायबाप. हे सर्व त्याचे कपाल मोचन याचं जो कोणी दर्शन घेईल मायबाप त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख शांती कल्याण हे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर ब्रह्महत्या आरडाओरडा करत निघून गेली. हे सुंदर काळ भरणाचं चरित्र. आणि तिथून पुढे काळ भरणात हे काशीचे अधिपती झाले, कोतवाल झाले. आणि सर्व काशीमध्ये सांभाळ करणारे जे आहेत ते काळ भरणात आहेत. आणि भोलेनाथ ज्यावेळेस समाधीत असतात त्यावेळी भोलेनाथाने सांगितलं, हे काळ भरणात, मी समाधीत असताना सर्व माझा कारभार जो आहे तो सांभाळायचा आहे. म्हणून आज हे सर्व श्रेष्ठ असणारे काळ भरणात, जिथे भगवान शंकर आहे तिथे काळ भरणात असतात. आणि एक सुंदर असं अलौकिक थोडक्यामध्ये काळ भरणाचं चरित्र आपण श्रवण करायचा प्रयत्न केला. आणि पुढे भगवान शंकरानं भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सुंदर पंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली. हे सुंदर 15 ते 20 मिनिटाचं चरित्र. हे पंचाक्षर मंत्राची दीक्षा कशी दिली, हा मंत्र कसा निर्माण केला, या कशा पद्धती निर्माण केला, ही पंचाक्षर मंत्राचं महात्म्य 10 ते 15 मिनिटात मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी एकदा सर्वांनी 2 मिनिटं उभा राहायचं आपल्या गुडघ्या करता आणि सुंदर पाऊल खेळायचं, मस्त भजन करायचं.